लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे कसे विजयी झाले हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही। लोकसभेतील विजय ही विशाल पाटलांसाठी लॉटरी होती असं सूचक वक्तव्य भाजपा नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केलंय। भाजपने वसंतदादा पाटील यांचं घर फोडलं या आरोपातही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विशाल पाटील लोकसभेला कसे निवडून आले हे मी काही जाहीरपणे सांगू शकत नाही। ती लॉटरी होती, त्यांची ताकदच होती। तर मग लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत ते का विजयी झाले नाहीत? प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते, यावेळी बदलली, त्यांना अनुकूल झाली, ते विजयी झाले। पण आता मी अपक्ष खासदार झालो म्हणजे राजा झालो अशी भावना त्यांच्या तयार झाली। ते सर्वच विषयात टिप्पणी करू लागलेत। काँग्रेसनेच त्यांना पक्षातून काढलं। बाकीच्या ठिकाणी निवडणुका झाल्या की बंडखोर उमेदवाराला महिन्यात परत पक्षात घेतलं जातं, पण जयश्री पाटील यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याचं नाव घेईनात। विधानसभा निवडणुकीला काँग्रेसच्या उमेदवारावर त्यांचाच दावा होता, पण पक्षाने तो डावलला। या सर्व पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलाय। विशाल पाटील यांचा दावा आहे की ते भविष्यात भाजपमध्ये येणार नाहीत। कार्यकर्त्यांच्या घरी जाणे, कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेणे, त्यांच्या सुखदुःखाविषयी चर्चा करणे ही भाजपची कार्यपद्धती आहे। त्यानुसार मी दौऱ्यावर आलो की कार्यकर्त्यांच्या घरी जातो असं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले। विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले होते, मात्र निवडणुका संपल्यानंतर जबरदस्तीने शक्तीपीठ महामार्ग सर्वेक्षणाचं काम सुरू केलंय। त्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन शेतकऱ्यांना भीती दाखवली जाते। हे काम तातडीने रद्द करावे या मागणीसाठी 19 गावातील बाधित शेतकरी अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करतील असा निर्णय शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। सांगलीत शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची बैठक पार पडली। या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश शेडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरोगडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुरेश पानसपुरे, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमांना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। कवटेमंका, तासगाव, मिरज तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत। शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत। 1 जुलै हा कृषी दिन आहे। अधिवेशन देखील या काळात आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 19 गावातील शेतकरी अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। तर या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। आमच्या वहिनींचा प्रवेश घेऊन भाजपाने आमच्या घरात देखील फूट पाडली आहे। मला देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील दररोज भाषणात ऑफर देतात, पण भाजपाच्या 2 टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलोय। मी लोकांना सांगितले की मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे, त्यामुळे मी निवडून आलोय। आता जे लोक सोडून जात असतील त्यांना निश्चित पश्चाताप होईल असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलंय। अक्कलकोट येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला। या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार विशाल पाटील बोलत होते। यावेळी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार प्रणिती शिंदे आदी जण उपस्थित होते। खासदार विशाल पाटील म्हणाले, आमच्या घरात सुद्धा भारतीय जनता पक्षाने फूट पाडली। आमच्या घरात फूट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपाने प्रवेश करून घेतला। आमचे पालकमंत्री रोज भाषण करतात की विशाल पाटलांना आम्ही घेऊन जाणार आहोत। मी अपक्ष निवडून आलो। भाजपच्या 2 टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो। मी लोकांना सांगितले की मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे, म्हणून मी निवडून आलो। काँग्रेसचा विचार सहजासहजी दाबता येत नाही। महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला। काही व्हायचंय ते होऊ दे। आम्हाला तुरुंगात जायला लागेल, अडचणीत यायला लागेल, तरी 10-20 विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील। थांबण्याची आमची क्षमता आहे। चूक केली असेल तर धाडसाने समोर जाण्याची गरज होती। कार्यकर्त्यांना स्वतःच्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या सुमारे 25% लोकांनी वारकरी तालावर भक्तियोग करून विक्रम केला। यातून समाजाचे खरे रूप समोर येते। ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। यापुढे असे उपक्रम करत रहा। पालकमंत्री म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी राहू असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलंय।
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि चितळे डेअरी विश्वदर्शन योग केंद्र यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या भक्ती योगाने शनिवारी विश्वविक्रम केलाय। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। त्याबद्दल पालकमंत्री यांनी धोडमिसे यांच्या उपक्रमात योगदान दिलेल्या अनेकांचा सन्मान केलाय। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी चितळे डेअरीचे प्रतिनिधी विवेक काटकर, डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, जागतिक योग दिन म्हणून 21 जून हा साजरा करावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रासमोर मांडली। याला 175 देशांनी मान्यता दिली। या प्रत्येक देशात उच्च नेत्यांसह सामान्य लोकांपर्यंत सुमारे 10 कोटी लोक या योगामध्ये सहभागी होतात। केवळ एक दिवस योग न करता अनेकांच्या जीवनशैलीचा तो भाग झालाय। शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अनेक जण योगा करूनच दिवसाची सुरुवात करतात। सांगलीत CEO धोडमिसे यांच्या संकल्पनेतून हा राबवला भक्ती योग हा उपक्रम कौतुकास्पद आहे। लोकांनी देखील याकडे सकारात्मक पद्धतीने बघावे। महापालिका क्षेत्रातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे। त्यामुळे रस्ते अरुंद होत चाललेत। याबरोबर मुख्य रस्त्यांवर व्यावसायिक इमारती आहेत, त्यांना पार्किंगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे। त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले, अनेक अपघात झाले, नागरिकांना जीव देखील गमवावा लागला। आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर गुरुवारी एका युवतीचा एसटीच्या धडकेत मृत्यू झाला। अरुंद रस्त्यामुळे हा अपघात झाला। त्यामुळे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झालाय। सांगली शहरातील हर्बट रोड, कापडपेठ, गणपतीपेठ, मारुती रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, राम मंदिर रोड, स्टेशन रोड यांसह अनेक मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत। हातगाडे विक्रेत्यांचं बोर्ड, किरकोळ व्यावसायिक रस्त्यावर बसतात। महापालिकेने अनेक वेळा अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला, पण प्रत्यक्षात कडक कारवाई होत नाही। अतिक्रमण काढलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्यावरच व्यवसाय केला जातो। त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनलाय। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी। पोलीस दादा व दीदींनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत जनजागृती व समुपदेशन करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिल्यात। पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक झाली। यावेळी मंत्री पाटील बोलत होते। बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपअधीक्षक विमला एम, मिरजेचे प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून अनेक गुन्हे घडतात। या गुन्ह्यांना रोखण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत। त्यासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेऊन त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी। अंमली पदार्थ तस्करांवर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला यश मिळाले। त्याचप्रमाणे घरगुती आणि अन्य गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांसाठी विचारमंथन करावे। हद्दपार गुन्हेगार व जामिनावर सुटलेल्यांवर नजर ठेवावी। पोलीस दादा आणि दीदींनी घरोघरी जाऊन प्रबोधन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी कल्पना बारवकर यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे। गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केलेत। बारवकर सध्या अमरावती पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आहेत। लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत। श्रीमती बारवकर या थेट पोलीस उपअधीक्षक आहेत। 2007 मध्ये त्या अकोला येथे सेवेत रुजू झाल्या। त्यानंतर बुलढाणा, औरंगाबाद येथेही त्यांनी सेवा बजावली आहे। 2015ला पदोन्नतीने त्यांची भंडारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांनी पुणे आयुक्तालयातही काम केले। CID मध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे। नांदेड परिक्षेत्राच्या ACBच्या पोलीस अधीक्षक, दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या म्हणून देखील त्यांनी काम केले। नुकतीच त्यांची अमरावती शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती। आता त्यांची सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। माजी अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांची गेल्याच महिन्यात धाराशिव पोलीस अधीक्षकपदी बदली झाली। त्यांच्या रिक्त जागी बारवकर यांची नियुक्ती झाली आहे। जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सुरू असलेली 8,344 कामे अपूर्ण आहेत। त्यामुळे कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। अपूर्ण कामात गांभीर्याने लक्ष घालून अडचणी सोडवा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिलेत।
जिल्हा परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, घरकुल व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली। त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे बोलत होत्या। यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते। मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे म्हणाल्या, मजुरांच्या आधार नोंदणीची प्रक्रिया वेगाने करा। मजुरांना आधारच्या बेसवर वेतन मिळवून देण्याचा उद्देश आहे। नोंदणीचं प्रमाण सध्या 98.64% आहे, मात्र ते 100% करण्यासाठी नियोजन करा। मजुरांची मजुरी वेळेत अदा झाली पाहिजे। मनरेगा योजनेत 60% कृषी कामे करणं बंधनकारक आहे। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा बळकटी देण्यासाठी कृषींच्या कामांना प्राधान्य द्या। त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण विकास कामांना समावेश करा। जिल्ह्यात 2022 ते 23 पूर्वीच्या विहिरी, गोठ्यांची कामे अपूर्ण आहेत। स्थानिक पातळीवर अडचणी समजून घेऊन मार्ग काढा। प्रत्येक तालुक्यास 1000 जलताराचं उद्दिष्ट आहे। या कामामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल। पाण्याची उपलब्धता सुधारेल, मात्र त्यातील 5055 कामे अद्यापही सुरूच आहेत। अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिले।